सुरू करूयात आपण. हं? दोन्ही पाय जवळ, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये ठेवायचे आहेत. आणि आता दोन्ही हात आपल्याला कडेनीवरती करायचे आहेत. करूयात. एक, हळूवार दोन्ही हात वर, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ. नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे खाली. दोन, परत एकदा. एक, हात वर, दोन, हळूवार हात खाली. परत एकदा. एक, हात वर, दोन, हळूवार हात खाली. श्वासासोबत करायचा. श्वास आतमध्ये घेत हात वर. एक, दोन, श्वास बाहेर हात खाली. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. आता नमस्कार मुद्रेत हात वर करायचे, कडेने खाली. करूयात. एक, नमस्कार मुद्रात हात वर, दोन, कडेने हात करायचे आहेत खाली. परत एकदा. एक, हात वर, दोन, हात खाली. पुन्हा. एक, हात वर, दोन, हात खाली. श्वासासोबत श्वास आतमध्ये घेत हात वरती. एक, श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, दोन, श्वास बाहेर हात खाली. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्हीही हात वरती करायचे आहेत. हाताचे पंजे पाठीमागे करायचे आहेत. हात कोपऱ्यांमध्ये वाकवायचे, पाठीवरती ठेवायचे. करूयात. एक, हात पाठीवर आणि मान सरळ. दोन, परत एकदा. एक, दोन, पुन्हा. एक, दोन, एक, दोन, श्वासासोबत. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. परत. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत. आणि आपल्याला डावा पाय पुढे करायचा आहे. एक, पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा आहे, मागे घ्यायचा आहे. दोन, परत एकदा. एक, दोन, 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 एक, आणि पाय खाली. दोन. उजव्या पायाने करायचं सेम. उजवा पाय पुढे. एक, पंजा खेचायचा आहे खाली, पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, मागे घ्यायचा आहे. दोन, परत एकदा. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, आणि पाय ठेवायचा आहे खाली. परत डावा पाय पुढे घ्यायचा आहे, कडेने मागे करायचं. करूयात. एक, डावा पाय पुढे, कडेने घ्यायचा आहे, मागे. दोन, पाय गुडघ्यामध्ये न वाकवता. परत. एक, दोन, पूर्ण खुब्याची हालचाल. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, आणि पाय खाली. दोन. उजवा पाय पुढे करायचा आहे आणि कडेने घ्यायचा आहे, मागे. करूयात. एक, उजवा पाय पुढे, कडेने मागे घ्यायचा आहे. दोन, परत. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, आणि पाय खाली. दोन. ठीक आहे. दोन्ही हात वरती करायचे आहेत. दोन्ही हाताने आपल्या कोपरांना पकडायचं आहे, मान सरळ, पाठीचा कणा ताठ. आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक, डावीकडे वळायचं आहे, परत सरवायचं आहे. दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन. आता डावीकडे आपल्याला वाकायचं आहे. एक, डावीकडे वाकायचं आहे, मान आणि चेहरा समोर. दोन, दोन्ही खांदे छाती पाय एका रेषेत. उजवीकडे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन. ठीक आहे. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे खांद्याने एवढा. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा. खांदे मागे रोल करायचे आहेत, मान सरळ. आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात. एक, दोन, श्वास बाहेर सोडत पुढे. परत. एक, श्वास आतमध्ये घेत मागे.
दोन श्वास बाहेर सोडत पुढे. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. थांबायचं या ठिकाणी. पाय सरळ करायचे आहेत, पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे नाहीत. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, पाठीचा कणा सरळ करायचा प्रयत्न करायचा आहे. ताण द्यायचा थोडा पायाच्या पाठीमागे, पोटरीपर्यंत ताण वाढवायचा प्रयत्न, आणि परत सरळायचं दो. ठीक आहे, दोन्ही हात सरळ करायचे आहेत आणि आपल्याला श्वास आतमध्ये घेत डावीकडे वळायचा, श्वास बाहेर सोडत उजवीकडे. करूयात. एक श्वास आत, दोन श्वास बाहेर, तीन श्वास आत, चार श्वास बाहेर, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. हळूवार हात करायचे आहेत सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोट गुंफायचे आहेत एकमेकांमध्ये. हाताचे पंजे आकाशाकडे, मान सरळ, हात खांद्यातून वर खेचायचे आहेत कानाच्या मागे, आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. एक, डावीकडे वाकायचं आहे, मान आणि चेहरा समोर ठेवायचा आहे. परत सरळायचं आहे. दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, हात वर खेचायचे, कानाच्या मागे न्यायचे. परत डावीकडे. एक, दोन्ही खांदे छाती पाय करेशेत. दोन, कमरेपासून शरीर स्थिर ठेवायचंय. परत उजव्या बाजूला. एक, दोन, हात सरळ करायचे आहेत, कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्ही पाय जवळ करायचे आणि आता दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत. डावा पाय वर उचलायचा आहे, डावा पायाची मांडी जमिनी समांतर, पंजा खाली खेचायचा आहे आणि पंजा आपल्याला गोल फिरवायचा आतून बाहेर. करूयात. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे, पाय ठेवायचा आहे खाली, उजवा पाय वरती करायचा आहे, मांडी जमिनीला समांतर, पायाचा पंजा खालच्या दिशेने, आणि पंजा आपल्याला गोल फिरवायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. पाय करायचे आहेत खाली, मान करायचं सरळ. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय 4 फूट. या बाजूला चेहरा, दोन्ही पायाचे पंजे सरळ, मान करायचे सरळ. दोन्हीही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. आणि आता उजव्या हाताने डाव्या पायाला आणि डाव्या हाताने उजव्या पायाच्या पंजाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. करूयात. एक, उजव्या हाताने डाव्या पायाला स्पर्श, मान वर. दोन, परत विरुद्ध दिशेने. एक, पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे नाही आहेत. दोन, परत एकदा. एक, दोन, 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 एक, दोन. आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि मान सरळ. आता आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक, पुढे झुकायचं आहे. दोन, खालून उजवीकडे यायचं आहे. तीन, वर यायचं आहे. चार आणि पाच. परत डाव्या बाजूला. एक, दोन, तीन, चार, पाच. पुन्हा एकदा. एक, दोन, तीन, चार, पाच. परत एकदा. एक, दोन, तीन, चार, पाच. परत एकदा. एक, दोन, तीन, चार, पाच. शेवटचा. एक, दोन, तीन, चार, पाच. आता उजवीकडे वळायचं पहिल्यांदा आणि मग डावीकडे यायचं. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच. पाच वेळा करायचं आहे. एक, दोन, तीन, चार,
5. पुन्हा तिसरी हालचाल 1 2 3 4 आणि 5. परत 1 2 3 4 5. शेवटचा 1 2 3 4 आणि 5. हळूहळू हात सरळ करायचे आहेत. कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि डावीकडे आपल्याला वाकायचं आहे 1. नुसतं वाकायचं आहे 2. उजवीकडे वाकायचं आहे 1 2. परत डावीकडे 1 2. उजवीकडे 1 2. डावीकडे 1 2. उजवीकडे 1 2. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट. मागे झुकायचा आहे. करूयात 1. पुढे झुकायचा आहे 2. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता पायाचे पंजे सरळ. परत 1. श्वास आतमध्ये 2. श्वास बाहेर. परत 1. श्वास आतमध्ये 2. श्वास बाहेर. हळूवार सरळ व्हायचा आहे. मान सरळ करायची आहे. दोन्ही पाय आता जवळ करायचे आहेत. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. मान वर करायची आहे. दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरवायचे आहेत. करूयात 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. हळूवार सरळ व्हायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायचे आहे. हळूवार श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. हळूवार श्वास बाहेर सोडायचा आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला पहिलं आसन करायचंय पर्वतासन. नमस्कार मुद्रेमध्ये दोन्ही हात वरती. 1. नमस्कार मुद्रेमध्ये दोन्ही हात वरती करायचे आहेत. हात खांद्यात वर खेचायचे कानाच्या मागे. डाव्या बाजूला झुकायचं. आता 2. डावीकडे झुकायचं आहे. परत सरवायचं. 1. श्वास आतमध्ये घेत सरळ. 2. श्वास बाहेर सोडत उजवीकडे. परत सरळ. 1. श्वास आतमध्ये. परत 2. श्वास बाहेर. परत सरळ. 1. श्वास आतमध्ये उजवीकडे. 2. श्वास बाहेर. परत सरवायचा. 1. श्वास आतमध्ये आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात मागे
गुंफायचे आहेत, खांदे मागे रोल करायचे आहेत, मान सरळ आणि डावीकडे झुकायचं आपल्याला. एक हनुवटी टेकवायची आहे डावा पायाच्या गुडघ्याला. परत सरळायचं 2. उजवीकडे सेम 1 2. परत डाव्या बाजूला 1 2. उजव्या बाजूला 1 2. आता दोन्ही हात बाजूला करायचे आहेत, मान सरळ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1. डावीकडे आपल्याला वळायचं आहे. 2. उजव्या हाताने डावा पायाच्या गुडघ्याला पकडायचंय, मान मागे करायची. परत डावा हात वरती करायचा आहे. 1. उजवीकडे झुकायचा आहे. 2. उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. परत सरवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये. परत एकदा 2 श्वास बाहेर. परत सरवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये. परत एकदा 2 श्वास बाहेर. परत सरवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये. हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. उजवा हात सरळ करायचा आहे. परत सरळायचा आहे. 1 आणि हात खाली. 2. उजव्या बाजूने करूयात सेम. डावीकडे वाकायचं आहे. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. डाव्या हाताने उजव्या पायाला पकडायचंय, मान मागे. उजवा हात वरती करायचा आहे. 1 बोटांना ताण, कोपरे सरळ. डावीकडे झुकायचंय. 2 दंड कानाला लागेल. हात कोपऱ्यातून सरळ, बोटांना ताण द्यायचा आहे. छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूंना ताण द्यायचा. परत 1 श्वास आतमध्ये घेत सरळ. परत एकदा 2 श्वास बाहेर. परत सरळायचं आहे. 1 श्वास आतमध्ये. परत एकदा वाकायचा आहे. 2 श्वास बाहेर. परत सरळायचं आहे. 1 श्वास आतमध्ये. आता हळूवार हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. डावा हात सरळ करायचा, पुन्हा सरळायचा आहे. 1 आणि हात खाली. 2. ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, कोपरे मागे करायचे आहेत आणि मान सरळ. आणि आपल्याला कमरेमध्ये न वाकता पुढे झुकायचं आहे. करूयात. 1 कोपरे मागे खेचायचे आहेत, पाठीचा कणा ताठ. कमरेमध्ये न वाकता पुढे झुकायचं आहे. परत सरळायचं आहे. 2. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ राहील. कोपरे मागे, मान वर. पुन्हा 1. थांबायचंय 10 सेकंदांसाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत सरळायचं आहे. आता डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे, पाठीला पीळ द्यायचा आहे. 1 परत सरळायचं आहे. 2 उजवीकडे वळायचं आहे. 1 पाठीला पीळ द्यायचा आहे. 2 परत डाव्या बाजूला. 1 खांद्यांची हालचाल करायची नाहीत, कोपरे मागे खेचायचे आहेत. 2 उजवीकडे. 1 2. आता डावीकडे आपल्याला वाकायचं आहे. 1 डाव्या बाजूला वाकायचं आहे. छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूंना ताण उजव्या बाजूला. परत सरळायचं आहे. 2. आता उजवीकडे वाकायचं आहे. 1 2. दोनही खांदे, छाती आणि खूप एका रेषेत राहील. परत डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2. आता कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. पुन्हा 1 मानवर खांदेवर, कोपरे मागे, नजर समोर. पुन्हा सरळायचं आहे. 2 परत एकदा पुढे. 1 2. ठीक आहे. आणि हात करायचे आहेत खाली. आणि आता दोन्ही पाय सरळ करायचे. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ आणि डावा पाय सरळ. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. नेहमीप्रमाणे डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10.
परत एकदा डावा पाय आपल्याला वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्यामध्ये लागेल अशी ठेवायची आहे. दोनही हात बाजूला करायचे आहेत. पायाचा पंजा स्वतःकडे ओढायचा आहे. श्वास आतमध्ये घेत हात करायचे आहेत वर. 1 श्वास आतमध्ये हात वरती पुढे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर. दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करायचा आहे. नजर गुडघ्याकडे करायची आहे. थोडासा पायाच्या पाठीमागचा ताण हळूहळू वाढवायचा प्रयत्न करून नजर गुडघ्याकडे करायची आहे. परत हात वर. 1 श्वास आतमध्ये, परत पुढे. 2 श्वास बाहेर, परत हात वर. 1 श्वास आतमध्ये, परत एकदा पुढे. 2 श्वास बाहेर. 3 वेळा आपल्याला पुढे झुकायचं आहे. नजर गुडघ्याकडे. प्रत्येक वेळेला थोडा थोडा ताण वाढवत आपल्याला न्यायचा आहे. परत हात वर. 1 श्वास आतमध्ये. दोन्ही हातांची बोटं गुंफायची आहेत. हाताची पंजे आकाशाकडे करायचे आहेत. पहिल्यांदा डाव्या बाजूला वळायचं आहे. 1 पाठीला पीळ द्यायचा आहे. सरळायचं. 2 उजवीकडे वळायचं आहे. 1 2 परत डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2 हात सरळ करायचे आहेत आणि कडेने हात करायचे आहेत खाली. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे आणि हेच आपल्याला डावा पाय सरळ ठेवून करायचा आहे. सेम. दोनही हात बाजूला. मान सरळ. पाठीचा कणा ताठ. डावा पाय पूर्ण सरळ. पायाचा पंजा स्वतःकडे ओढलेला. असा लूज नाही ठेवायचा, तर पूर्ण सरळ ठेवायचा आहे. परत दोन्ही हात वर. 1 हात वर. हात कानाच्या मागे गेले पाहिजेत. पाठीला ताण याच ठिकाणी. परत पुढे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये, परत पुढे. 2 श्वास बाहेर, परत हात वर. 1 श्वास आतमध्ये. तिसरी हालचाल. 2 श्वास बाहेर, परत हात वर. 1 श्वास आतमध्ये. दोन्ही हातांची बोटं गुंफायची आहेत. आता हाताचे पंजे आकाशाकडे. आता उजवीकडे वळायचं आहे आपल्याला. 1 पहिल्यांदा उजव्या बाजूला वळायचं आहे. पाठीचा स्नायूंना पीळ द्यायचा आहे. कोपरे सरळ. दंड कानाला लागलेले. 2 सरळ व्हायचं आहे. डाव्या बाजूला. 1 2 परत उजव्या बाजूला. 1 हात कोपरातून सरळ. 2 उजवीकडे. 1 डावीकडे. 2 हात सरळ करायचे आहेत आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. पाय करायचा आहे सरळ. आता उजवा पाय आपल्याला बाहेरच्या दिशेने करायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे. उजवा पाय बाहेरच्या बाजूने करायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. गुडघ्याची डिरेक्शन बाहेरच्या दिशेने. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे. पकडायचा आहे पूर्ण. डावा हात बाजूला. चेहरा समोर. श्वास आतमध्ये घेत डावा हात वरती करायचा. उजवीकडे झुकायचंय. करूयात. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. हाताचं पूर्ण वर्तुळ करायचं आहे, म्हणजे ताण पडला पाहिजे कडेच्या स्नायूंना. परत 1 श्वास आतमध्ये. हात कोपऱ्यांमध्ये वाकवून हालचाल करायची नाही. कोपऱ्यातून हात सरळ राहील. 2 श्वास बाहेर. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये. हात खांद्यातून वर खेचायचा आहे जेवढं शक्य आहे तेवढं, म्हणजे ताण आपल्याला वाढवता येतो छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूंना. 2 परत एकदा. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय मध्ये घ्यायचा आहे. परत डावा पाय बाहेर करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यात दाखवायचा आहे. ठीक आहे. छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूंना ताण आपल्या हातावरती अवलंबून आहे. तुम्ही हात जेवढा खांद्यावरती खांद्यातून वर खेचाल तेवढा ताण जास्त पडणार आहे. त्यामुळे नुसतं असं असं करायचं नाही, तर कोपरातून सरळ आणि हात वर आणि एका बाजूला झुकायचं. परत डाव्या हाताने डावा पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. उजव्या हात बाजूला. चेहरा समोर आणि श्वास आतमध्ये घेत हात वर. 1
श्वास आतमध्ये, हात वर, खांद्याच्या कडेच्या स्नायूंना ताण. 2 श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा, 1 श्वास आतमध्ये, बोट सरळ, कोपरे सरळ, मनगट सरळ आणि मग डावीकडे. 2 श्वास बाहेर, हात खाली. परत एकदा, 1 श्वास आतमध्ये, लक्ष द्या हाताकडे, कोपरे सरळ पाहिजेत आपल्याला, बोट सरळ पाहिजेत, दंड कानाला, चेहरा समोरच्या दिशेने. 2 श्वास बाहेर. आसन पूर्ण नाही आलं तरी चालेल, पण मी सांगितलेल्या स्टेप्स आपल्याला लक्षात ठेवायच्या. परत 1 श्वास आतमध्ये, हात वर ओढायचा आहे, बोटांना ताण, कोपरे सरळ. 2 श्वास बाहेर. शेवटचा 1 श्वास आतमध्ये, हात वर, हात खांद्यातून वर खेचा, कोपऱ्यातून सरळ, बोटांना ताण द्या. म्हणजे बरोबर आपल्याला छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूंना ताण मिळणार आहे. 2 श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे. तर पाय करायचा आहे सरळ उजवा, डावा पाय मध्ये घ्यायचा आहे. परत उजवा पाय आपल्याला बाहेरच्या दिशेने करायचा आहे. डावा पाय गुडघ्यात दाखवायचा आहे. ठीक आहे. पाठीच्या स्नायूंना ताण देऊयात आता आपण. पाठीचा कणा ताठ, पंजा स्वतःकडे ओढायचा आहे, दोन्ही हात बाजूला, श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे. आता 1, दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत, हात खांद्यातून वर, कानाच्या मागे. ठीक आहे. थांबायचंय थोडा वेळ आणि उजवीकडे झुकायचं आहे. 1, उजव्या हात कोपरात न वाकवता उजवीकडे झुकायचा आहे. 2, ठीक आहे, चेहरा समोर, हात कोपरातून सरळ. परत डावीकडे, उजवीकडे 1, 2, हात सरळ करायचे आहेत आणि कडेने हात खाली. परत डावा पाय सरळ, उजवा पाय मध्ये, सेम डावा पाय बाजूला, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पंजा स्वतःकडे ओढायचा आहे, दोनही हात बाजूला, श्वास आतमध्ये घेत हात वर. 1, दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे, हात वर खेचायचे, कानाचे मागे, पाठीला ताण पडेल त्याकडे लक्ष द्यायचं आहे. श्वासावरती लक्ष, खोल श्वास घ्यायचा, खोल श्वास सोडायचा आहे. या स्थितीमध्ये श्वासावरती पण लक्ष द्यायचं आणि मग डावीकडे झुकायचं आहे. 2, डावीकडे झुकायचं आहे, हात कोपरात न वाकवता, चेहरा समोर. 2, सरळ व्हायचा, श्वास आतमध्ये घेत, परत डाव्या बाजूला. परत सरळ व्हायचा, 1 श्वास आतमध्ये, हात सरळ आणि 2 श्वास बाहेर, हात खाली. ठीक आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, मान सरळ वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे घ्यायचा आहे. गुडघ्यांवरती आपल्याला आता उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर, खांद्याने एवढं घ्यायचं आहे, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे, खांदे मागे रोल करायचे आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये आणि मागे, 2 श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत दोन्ही हात डोक्याच्या मागे घ्यायच्यात, कोपरे मागे, डावीकडे वळायचं आहे. 1, 2, उजवीकडे वळायचं आहे. 1, 2, परत डाव्या बाजूला. 1, 2, उजवीकडे. 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली. परत दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे, खांदे मागे रोल करायचे आहेत आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे. तर यात 1 श्वास आतमध्ये आणि मागे, 2 श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा सेम, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, हात खाली. टाचेवरती आपल्याला बसायचं आहे, मान करायचे सरळ. आता आपल्याला काय करायचं, दोन्ही हात वरती करायचे आहेत, दोन्ही हातांची बोटं गुंफवायची एकमेकांमध्ये, हात खांद्यातून वर खेचायचे आहेत, कानाच्या मागे आणि श्वास आतमध्ये घेत मान मागे टाकायचे आहे, वरती पाहायचंय पूर्ण. 1 श्वास आतमध्ये, मान वर, गळ्याच्या स्नायूंना ताण, आपलं कपाळ आकाशाला समांतर करायचं आहे.
दोन श्वास बाहेर, मान सरळ. परत एक श्वास आतमध्ये, हात कोपरातून सरळ, खांद्यातून वर खेचायचे आहेत, गळ्याच्या स्नायूंना ताण. दोनही दात एकमेकांना जोडायचे आहेत, खालचे आणि वरचे दात. दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. ठीक आहे, आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, आता दोनही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे, मान सरळ करायची आहे. परत दोन्ही हात वरती करायचे आहेत, हात खांद्यातून वर खेचायचे आहेत आणि मान सरळ. आणि श्वास आतमध्ये घेत मान मागे टाकायचे आहे. एक श्वास आतमध्ये, मान वर, गळ्याच्या स्नायूंना ताण. अगदी पाठीपर्यंत आपल्याला बाग बसला पाहिजे, ताण पडला पाहिजे. दोन श्वास बाहेर आणि मान सरळ. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आणि हात करायचे आहेत खाली, आणि आपल्याला टाचीवरती बसायचं आहे. दोन्ही हात मागे करायचे आहेत, सिंपल शशांकासन करूयात. खांदे मागे रोल करायचे, श्वास आतमध्ये घेत मानवर, एक, आणि पुढे झुकायचं आहे, दोन. आपल्या विशुद्ध चक्राला, आज्ञा चक्राला आपण इथे स्टिम्युलेशन देणार आहोत. परत श्वास आतमध्ये घेत मानवर करायचे, एक श्वास आतमध्ये, मानवर. शक्यतो डोळे बंद ठेवा, नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. दोन श्वास बाहेर, कपाळ टेकवायचे जमिनीला. परत एकदा एक श्वास आतमध्ये, मानवर, गळ्याच्या स्नायूंना ताण. दोन श्वास बाहेर आणि मान खाली. परत एकदा एक श्वास आतमध्ये, मानवर, दोन श्वास बाहेर, मान खाली. परत मान वरती, एक श्वास आतमध्ये, मानवर, गळ्याच्या स्नायूंना ताण. आणि परत सरवायचं आहे, दोन. आणि हात करायचे आहेत बाजूला. ठीक आहे, आता सर्वांनी पंजांवरती यायचं आहे आणि उभं राहायचं आहे. पंजांवरती यायचं आहे, उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय खांद्याने एवढं, बोटांना ताण द्यायचा आहे, मान सरळ. आणि खांदे आपल्याला गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. एक, दोन, तीन, चार. हात कोपरात न वाकवता बोटाला ताण देऊन. आणि पाच, विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे, मान करायचे सरळ. दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत, हाताचे पंजे आकाशाकडे. श्वास आतमध्ये घेत टाच आपल्याला वरती करायचे आहे. एक श्वास आतमध्ये, टाच वर, हात थोडेसे कानाच्या मागे घ्यायचे आहेत. दोन श्वास बाहेर आणि टाच खाली. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, आता दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये करायचे आहेत. पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा आहे, मांडी करायची आहे जमिनीला समांतर. करूयात. एक, दोन. गुडघा आपल्या पायाच्या अंगठ्याच्या पुढे जाऊ द्यायचा नाही, याकडे लक्ष द्यायचं. कमरेच्या भागाकडे लक्ष द्यायचं आहे, खाली यायचं. एक, दोन. पाठीचा कणा सरळ ठेवायचा, त्यावेळेस नजर समोर एका पॉइंटवर स्थिर. परत एकदा एक, दोन. आणि हात करायचे आहेत खाली. हेच आसन आपल्याला करायचं आहे, दोनही हात वरती करून. दोन्ही हात वरती करायचे आहेत, मान करायचे आहे सरळ, पाठीचा कणा ताठ. आणि आता हात पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आणि खाली यायचं आहे. करूयात. एक, दोन. आपल्या अप्पर बॅकला ताण पडला पाहिजे, वरच्या बाजूला इथे. परत कोपऱ्यातून हात सरळ कानाच्या मागे, खाली जायचं आहे. एक, दोन. समोर पाहण्याचा प्रयत्न. परत एकदा. एक, दोन. जेवढे हात सरळ कोपऱ्यातून सरळ, तेवढा ताण जास्त. अप्पर बॅक.
परत एकदा, एक, दोन, आणि हात करायचे आहेत खाली. मान सरळ करायचे आहे, खांदे मागे रोल करायचे आहेत, मान सरळ. दोन्ही हात गुंफायचे आहेत एकमेकांमध्ये, खांदे मागे रोल करायचे आहेत. आणि आपल्याला या स्थितीमध्ये श्वास आतमध्ये घेत मान वरती करायचे आहे. एक, मान वर करायचे, गळ्याच्या स्नायूला ताण पडला पाहिजे. दोन, आता श्वास बाहेर सोडत हनुवटी छातीला टेकवायची आहे. परत एकदा, एक, श्वास आतमध्ये मान वर, श्वासासोबत करायचा आहे. दोन्ही दात एकमेकांना जोडायचे आहेत, खालचे आणि वरचे दात. कपाळ आकाशाला समांतर. दोन, श्वास बाहेर, हनुवटी छातीला. परत मान करायची सरळ आणि हात करायचे आहेत बाजूला. ठीक आहे. डावा पाय पुढे करायचा, आता उजवा पाय मागे. हं? डावा पाय पुढे, उजवा पाय मागे. श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये, हात वर. आता पुढे झुकायचंय. दोन, श्वास बाहेर आणि पुढे. दोन्ही हातांनी पायाच्या घोट्यांना आपल्याला स्पर्श करायचा आहे, किंवा दोन्ही हात पायांच्या बाजूला ठेवायचे आहेत जेव्हा आपल्याला शक्य आहे तेवढं. डावा पाय सरळ ठेवायचा, असं वागतो गुडघ्यांमध्ये, तो सरळ करायचा आहे जाणीवपूर्वक. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंचा ताण वाढवायचा. परत हात वर. एक, श्वास आतमध्ये, हात वर. परत पुढे. दोन, श्वास बाहेर आणि पुढे. परत हात वरती. एक, श्वास आतमध्ये आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर. परत पाय, उजवा पाय पुढे करायचा आहे, डावा पाय मागे. आणि सेम आपल्याला करायचा आहे, श्वास आतमध्ये घेत हात वरती. एक, श्वास आतमध्ये, हात वर. पुढे आपल्याला झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर आणि पुढे, नजर गुडघ्याकडे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. परत हात वरती. एक, श्वास आतमध्ये, हात वर. पुन्हा पुढे. दोन, श्वास बाहेर आणि पुढे. परत हात वरती. एक, श्वास आतमध्ये आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे खांद्याने एवढं. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत समोर करायचे. पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे. त्यावेळेस आपल्याला दोन्ही हात वरती करायचे. करूयात उत्कटासन डायनामिक स्टेट मध्ये. पाय गुडघ्यात वाकवायचे आणि दोन्ही हात वरती करायचे. मांडी जमिनीला समांतर करायचे. करूयात. एक, वर येताना हात सरळ. दोन, कोऑर्डिनेशन पाहिजे हाताचा आणि पायाचा. परत एकदा. एक, दोन, श्वासासोबत. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. शेवटचा. एक, श्वास आतमध्ये आणि दोन, श्वास बाहेर. आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. आपण सूर्यनमस्कार करूयात. 4 सूर्यनमस्कार करायचे आहेत. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. श्वास आतमध्ये घे, दोन्ही हात वरती. दोन, पुढे झुकायचं आहे. तीन, डावा पाय मागे. चार, पाच, गुडघे छाती हनुवटी. सहा, सात, आठ, परत डावा पाय पुढे. नऊ, 10, 11 आणि 12. परत एकदा. दोन, तीन, चार, उजवा पाय मागे घ्यायचा आता. अल्टरनेट करायचं आपल्याला. पाच, सहा, सात, आठ, उजवा पाय पुढे. 9, 10, 11 आणि 12. तिसरा. 2, 3, 4, 5, 6, 7,
8, 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे. परत एकदा शेवटचा चौथा सूर्यनमस्कार करूयात आपण. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे. सर्वांनी आता पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे करायचं आहे. पाय पाठीमागच्या बाजूने करायचे आहेत. डोळे बंद ठेवायचे आहेत. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. डोळे बंद, लक्ष श्वासावरती. पाठीचा कणा ताठ. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवण्याचा प्रयत्न. शरीर पूर्ण सैल सोडायचं आहे. श्वासाची गती, हृदयाची गती आपल्याला सामान्य होऊ द्यायची आहे. आणि आता दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. उजवा पाय पूर्ण सरळ ठेवायचा आहे. पायाचा पंजा खालच्या दिशेने खेचलेला आणि आपल्याला उजवा पाय पूर्ण गोल फिरवायचा आहे. हातून बाहेर करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. मांडीचा दाब पोटावरती येणं हे फार महत्वाचं आहे. आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे, हे महत्वाचं आहे. करूयात. डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे. आतून बाहेर करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवणं हे महत्वाचं आहे. विरुद्ध दिशेने 1, मांडीच्या आतल्या स्नायूंना त्याच्यामुळे ताकद मिळणार आहे. 2, पेरिनियल मसल्सला ताकद मिळणार आहे. 3, मांडीचा दाब पोटावरती. 4, पोटातील आतले अवयव त्याच्यामुळे कार्यान्वित होणार आहेत. आणि 5, ठीक आहे, गुडघ्यांच्या स्नायूंना ताकद. उजवा पाय सरळ करायचा आहे. हाताचे पंजे आकाशाकडे. डोळे बंद. लक्ष श्वासावर.
परत डावा पाय गुडघ्यात वाकवायचा, आता दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा, उजवा पाय सरळ, उजव्या पायाचा पंजा खालच्या दिशेने. आणि आता उजवा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता फक्त 30 अंशांपर्यंत वर उचलायचा आहे आपल्याला. तर यात 30 अंशांपर्यंत फक्त धरून ठेवायचं आहे. आता वर उचलायचं आहे 60 अंशांपर्यंत. 2, 60 अंशांपर्यंत पाय वर उचलायचा आहे. आणि आता परत 90 अंशांपर्यंत पाय उचलायचा आहे. परत खाली येताना पहिल्यांदा 60 अंशांपर्यंत, 1, 30 अंशांपर्यंत, 2 आणि 3. पाय खाली गुडघ्यामध्ये न वाकवता आहे, महत्वाचं आहे. परत 30 अंश, 1, थोडासा श्वास घ्यायचा आहे. परत 60 अंश, 2, अजून श्वास घ्यायचा आहे. आणि परत 3, श्वास घेत 90 अंशांपर्यंत. आता श्वास सोडत खाली यायचा. 1, 60 अंश, थोडासा श्वास सोडायचा आहे. 2, 30 अंश, थोडासा श्वास सोडायचा आहे. आणि 3, 0, पूर्ण श्वास बाहेर सोडायचा आहे. डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय आता गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हात गुडघ्यांच्या वरती, मांडीचा दाब पोटावरती, डावा पाय पूर्ण सरळ. 30, 60 आणि 90 अंशांमध्ये आपल्याला पायवर उचलायचा आहे. तर यात पहिल्यांदा 30 अंश जमिनीपासून फक्त 1 ते 1.5 फूट उंचा. 2, श्वास आतमध्ये 60 अंशांपर्यंत. आणि 3, 90 अंश. परत 60 अंश, 1, 30 अंश, 2 आणि खाली 3. पुन्हा एकदा थोडस श्वासासोबत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1, थोडासा श्वास घ्यायचा आहे. 2, श्वासाच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे. 3, म्हणजे आपल्याला प्राणायामासाठी उपयुक्त होणार आहे. 2, 30 अंश, सॉरी 60 अंश, 30 अंश आणि 0. श्वासासोबत थोडासा श्वास घ्यायचा. 1, 2 आणि 3. श्वास आणि पायाच्या हालचालीकडे लक्ष. परत 1, 2 आणि 3. श्वास सोडत पाय खाली. आणि उजवा पाय सरळ करायचा आहे. छाताची पंजे आकाशाकडे, थोडस रिलॅक्स व्हायचं आहे. पायाच्या स्नायूला जो ताण पडला आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. मांडीच्या स्नायूला रिलॅक्स करायचं आहे सर्वांनी. आणि डाव्या कुशीवर वळायचं आहे. डाव्या कुशीवर वळायचं आणि पोटावरती झोपायचं आहे. दोनही हात एकमेकांवरती येतील. कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. पायाचे पंजे जवळ. हनुवटी दोन्ही हातांवरती टेकवायची आहे आता. आणि दोनही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. 1, दोनही हातांवरती दाब, मानवर, छातीवर, हात सरळ. परत खाली यायचं आहे. 2, परत एकदा. 1, श्वास आतमध्ये, मानवर, छातीवर, हात सरळ करायचे आहेत.
परत खाली यायचं आहे दो. आता दोनही हात पुढे करायचे आहेत. हनुवटी जमिनीला टेकवायची आहे आणि आपल्याला मान वरती करायची आहे. फक्त करूयात. एक, मान वर करायची आहे. मानेच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यात न वाकवता वर उचलायचा आहे. एक, डावा पाय वर आणि मान वर, पायाचा पंजा पाठीमाग. दोन, परत उजवा पाय. एक, नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. दोन, परत एकदा डावा पाय. एक, उजवा. दोन, शेवटचा उजवा पाय. एक, मानवरच राहील. दोन, हळूवार मान करायची आहे खाली आणि रिलॅक्स व्हायचे आपल्याला. दोन्ही हात एकमेकांवर, कपाळ दोन्ही हातांवरती. आणि यानंतर मग आपल्याला शेवटचं आसन करायचं आहे, शशांक भुजंग आसन. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला, हनुवटी जमिनीत टेकलेली. दोनही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर हात सरळ. एक, गळ्याच्या स्नायूला ताण, कंबर उचलायचे आहे, टाचेवरती बसायचं आहे. दोन, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत दोनही हात वर. एक, श्वास आतमध्ये, हात वर. हात करायचे आहेत खाली. दोन, श्वास बाहेर आणि हात खाली. तर आता पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये आपल्याला बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. डोळे बंद, लक्ष श्वासावरती. पाठीचा कणा ताठ. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. आणि 1 मिनिटासाठी आपल्याला कपालभाती करायची आहे. पोट आतमध्ये खेचायचं आहे, श्वास बाहेर सोडायचा आहे. या पावसाळी वातावरणामध्ये आपले श्वसन मार्गाची शुद्धी होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी कपालभाती आपल्याला करायची आहे. पोट आतमध्ये खेचायचं, श्वास बाहेर सोडायचा आहे. करूयात. ज्यांचं झालं त्यांनी थांबायचं आहे. ज्यांचं झालं आहे त्यांनी थांबायचं आहे. डोळे बंद करायचे आहेत, लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे.
ओम 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 पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी आपली छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे, आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. धन्यवाद. थँक्यू सर.